नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी। काही ठिकाणी याला धनत्रयोदश असं सुद्धा म्हटलं जातं। मैत्रिणींनो, या धनत्रयोदशीच्या दिवशी आपण काही उपाय करणार आहोत की जे उपाय केल्यामुळे आपलं आयुष्यामध्ये ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्या इच्छा आपल्या पूर्ण होण्यास मदत होते। तर वर्षातून एकदाच हा उपाय आपल्याला करता येतो, म्हणून या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। मैत्रिणींनो, धनत्रयोदशी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असा दिवस मानण्यात येतो दिवाळीच्या सणामधला। तर या दिवशी आपण माता लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी देवता यांचं पूजन करत असतो बघा। तर यांचं पूजन कसं करावं, धनत्रयोदशीची पूजा कशी करावी या संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आपण अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या धनत्रयोदशीच्या दिवशी आपण यमदीपदान पण करत असतो बघा। तसंच घरामध्ये आपण आपल्या 13 दिवे लावायचे असतात या धनत्रयोदशीच्या दिवशी। तर हे 13 दिवे कसे लावावे, यमदीपदान कसं करावं या संदर्भात सुद्धा माहिती आपल्या व्हिडिओ चॅनेलमध्ये तुम्हाला मिळून जाईल, ती सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता। तर आजचा विषय आहे तो म्हणजे आपण धनत्रयोदशी दिवशी आपण जे काही उपाय करणार आहोत ते उपाय कसे करावे आणि कधी करावे। आता ज्यांना मासिक धर्म वगैरे आहे, सुतक आहे, या व्यक्ती हे उपाय करू शकत नाहीत, पण जर तुमच्या घरामधील पुरुष मंडळी जर करणार असतील तर ते मात्र हा उपाय नक्कीच करू शकता। पण महिलांना जर मासिक धर्म आला असेल तर त्या हा उपाय करू शकत नाहीत। तर हा उपाय करावा कधी, तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी करायचा आहे 6:30च्या नंतर किंवा 8:30च्या नंतर। तर जर तुम्हाला शक्य असेल तर बघा, आपण यमदीपदान किंवा धनत्रयोदशीची पूजा ही 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये आपल्याला करायची आहे, 6 ते 8:30 या वेळेमध्ये। तर या वेळेमध्ये ही पूजा करून झाल्याच्या नंतर मग जे काही उपाय करायचे आहेत ते त्याच्यानंतर करायचे आहेत। आणि आपण यमदीपदान करत असताना बघा, जो यमाचा दिवा लावतो आपल्या दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला, त्याचं मुख करून त्याची वात करून आपण तो दक्षिण दिशेला लावतो। हा दिवा कधी लावायचा असतो, तर हा दिवा सुद्धा आपण संध्याकाळी उशिराच लावायचा, 8:30च्या नंतर, किंवा आपल्या घरातील ज्या व्यक्ती बाहेर गेलेल्या आहेत त्या व्यक्ती घरात आल्यानंतर, म्हणजे ऑफिसला जाऊ देत किंवा कोणत्याही कारणासाठी त्या बाहेर गेले असतील तर त्या आल्याच्या नंतर आपल्याला हा दिवा लावायचा आहे, यमदीपदान करायचं आहे। तर हे यमदीपदान आपण 9च्या नंतर, 8च्या नंतर कधीही करू शकतो। तर फक्त दिवा अगोदर आपण लावून ठेवायचा आणि दरवाजाच्या बाहेर 8:30-9च्या नंतर आपण ठेवून द्यायचा, म्हणजे आपल्या घरातील व्यक्ती बाहेर गेलेल्या घरात आल्याच्या नंतर। तर हा झाला यमदीपदानाचा विषय। आता त्याच्या पुढे आपल्याला जो बघायचा आहे मूळ मुद्दा, मूळ उपाय जो आहे तो धनत्रयोदशीला धण्याचा उपाय। तर मैत्रिणींनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनेक अडचणी असतात, अनेक समस्या असतात। या समस्यांवर उपाय आपल्याला काही केल्या मिळत नाही, तर अशा दिवशी त्यासाठी आपण या दिवशी हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय कोणता आहे बघा, आपण काय करायचं आहे बघा, एक बोळकं घ्यायचं आहे, किंवा काही ठिकाणी त्याला छोटं मडकं सुद्धा म्हणतात किंवा सुगड म्हणतात बघा, जे आपल्याकडे संक्रांतीला वगैरे आपण पूजा करतो त्यामध्ये मिळतं। ते सुगड किंवा बोळकं एक घ्यायचं, ते स्वच्छ करायचं आणि स्वच्छ करून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते भरून आपल्याला धने घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती 1 रुपयाचा कॉईन किंवा शिक्का घ्यायचा। आता आपण धनत्रयोदशीची जी पूजा मांडणी केलेली आहे त्या पूजा मांडणीच्या मांडणीमध्ये आपल्याला हे बोळकं ठेवायचं आहे। त्याच्यावरती आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत, एक फूल ठेवायचं आणि ते त्याच्यानंतर आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे की देवी लक्ष्मी माते, माझ्या घरी तू नेहमी वास्तव्य करावं आणि जी काही माझ्याकडे धनप्राप्ती आहे ती अखंड राहू दे, ती या ठिकाणी स्थिर राहू दे माझ्या घरामध्ये, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि ही प्रार्थना केल्यानंतर जर आपण काय करायचं, ते जे बोळकं आहे ते रात्रभर तिथेच ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण काय करायचं, या बोळक्यामधले जे धणे आपण भरून ठेवले होते ते धणे एखाद्या कुंडीमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये आपल्याला पेरायचे आहेत। आणि जो 1 रुपयाचा कॉईन आहे तो आपल्या पर्समध्ये, मोबाईलमध्ये किंवा तिजोरीमध्ये या ठिकाणी आपल्याला तो कॉईन ठेवून द्यायचा आहे। कॉईन म्हणजे शिक्का 1 रुपयाचा,
तो आपण तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता, पर्समध्ये ठेवू शकता. फक्त तो आपल्याजवळ सतत राहावा, नेहमी राहावा याची काळजी घ्या. यामुळे काय होतं बघा, आपल्याला धनलाभ वगैरे काही होत नाही. तर यामुळे फक्त जे आपल्याकडे संपत्ती आहे, जे आपल्याकडे धन आहे ते स्थिर राहतं आणि त्यामध्ये वाढ होते. अशा प्रकारे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला निश्चितच बदल झालेला दिसून येईल. त्यासाठी तुम्ही हा उपाय निश्चितच करा धनत्रयोदशी दिवशी. त्याच्यानंतर दुसरा उपाय. आता दुसरा उपाय जो आहे तो आहे बघा, आता तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, तुम्हाला वाटत असेल ती इच्छा पूर्ण व्हावी माझी, तर यासाठी या धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. एक पांढऱ्या रंगाचा पेपर घ्यायचा, मग मुलांच्या वहीमधलं एखादं पान असेल तरी चालेल, किंवा सफेद रंगाचा कोणत्याही तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे, कागद घ्यायचा आहे. आता या कागदावरती तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे, जसं की तुम्हाला नोकरी लागावी अशी तुमची जर इच्छा आहे तर ती तुम्हाला पॉझिटिव्हरित्या बोलायची आहे, म्हणजे भविष्य काळामध्ये लिहायची आहे. ती कशी लिहायची सांगते. तर मला नोकरी लागली आहे, किंवा माझं घर स्वतःचं घर झालेलं आहे, किंवा मला संतान प्राप्ती झाली आहे, किंवा माझ्या घरामध्ये छोटंसं बाळ आलेलं आहे. अशा प्रकारे आपली जी काही इच्छा असेल, जर तुमची लग्नासाठी इच्छा असेल, तुमचं लवकरात लवकर लग्न व्हावं, तुमच्या मुलाबाळांचं लवकरात लवकर लग्न व्हावं, तर यासाठी सुद्धा तुम्ही या चिठ्ठीमध्ये या कागदावरती कोणत्याही पेनाने लिहू शकता. निळ्या, लाल, काळ्या, हिरव्या कोणत्याही रंगाच्या पेनानं तुम्हाला तुमची इच्छा त्या कागदावरती लिहून द्यायची आहे. म्हणजे भविष्य काळामध्ये लिहायची. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, ती भविष्य काळामध्ये लिहायची. जसं की आपलं घर झालेलं आहे, आपल्याला संतान प्राप्ती झालेली आहे, अशा प्रकारे ती चिठ्ठी लिहायची. आणि जी काही आपण पूजा मांडणी केलेली आहे त्या पूजा मांडणीमध्ये ती चिठ्ठी आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यावरती थोडेसे धने ठेवायचे. आता ही चिठ्ठी तुम्हाला रात्रभर तिथेच ठेवून द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण त्या पूजेची उत्तर पूजा करणार आहोत, धनत्रयोदशीच्या पूजेची, तेव्हा आपल्याला ती चिठ्ठी काय करायचे, एका वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे. तुमच्या आजूबाजूला कुठे असेल वाहतं पाणी तर तुम्ही नदीमध्ये, तलावामध्ये, विहिरीमध्ये प्रवाहित करू शकता चिठ्ठी. आणि ते धणे तुम्हाला काय करायचं आहे बघा, ते धणे पुन्हा तुम्हाला ते कुंडीमध्ये एखाद्या पेरायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर आता ज्यांच्याकडे आजूबाजूला कुठे वाहतं पाणी नाही आहे त्या लोकांनी काय करावं, तर त्या लोकांनी हे जे धने, हे जी चिठ्ठी आहे, तर ही चिठ्ठी तुम्हाला काय करायचं आहे, एखादी आपली कुंडी असते बघा, त्या कुंडीमध्ये फाडून ती तुम्ही टाकू शकता. त्या चिठ्ठीचं काही तुम्ही डोक्यात घ्यायचं नाही. नंतर फक्त एक रात्रभर ती आपल्याला चिठ्ठी ठेवून द्यायची आहे. आणि जे धने आहेत ते मात्र आपल्याला एखाद्या कुंडीमध्ये वगैरे पेरायचे आहेत. जर तेही शक्य नसेल तुम्हाला कुंडीमध्ये पेरणं, तर तुम्ही ते धने आणि कापूर हा या धनत्रयोदशीच्या दिवशी रात्रीच ते धने आणि कापूर, किंवा दुसऱ्या दिवशी सुद्धा केलं तरी चालेल. तुम्हाला माता लक्ष्मीला बघा कापूर आणि धने खूप प्रिय असतात, म्हणून आपण या दिवशी धने आणि कापूर आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा. याच्यामुळं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं स्वागत होतं आणि ती प्रसन्नसुद्धा होते. हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता. आता ज्या लोकांनी ते धणे पेरलेले आहेत कुंडीमध्ये किंवा त्यांच्या शेतामध्ये, तर त्याची कोथिंबीर जेव्हा बनणार तेव्हा ती आपण आणून खायची आहे बघा. कारण जशा प्रमाणामध्ये ती धण्याची कोथिंबीर बनेल, त्याची वाढ होईल, त्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये सुद्धा धनाची वाढ होत असते. म्हणून हे धने आपण या दिवशी पेरायचे आहेत बघा. शक्य असेल तर तुम्ही ते पेरा, ते प्रज्वलित करण्याच्या ऐवजी ते तुम्ही पेरायचेच आहेत. तर अशा प्रकारे हा उपाय सुद्धा तुम्हाला या धनत्रयोदशी दिवशी करता येऊ शकतो. अजून एक तिसरा उपाय सांगते तुम्हाला. आता आपले काही हितशत्रू असतात बघा, किंवा आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या नोकरी धंद्यामध्ये जे काही तुमचे शत्रू असतील, असं तुम्हाला वाटतं की हे आपले शत्रू आहेत आणि आपल्याला सतत त्रास देत आहेत विनाकारण, तर यासाठी आपण काय उपाय करू शकतो. तर यासाठी पण अतिशय साधा सोपा असा उपाय आहे. काय करायचं बघा, एक कागद घ्यायचा, त्याच्यावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. जसं की आपण अगोदरच्या उपायामध्ये पाहिलं तसंच त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. त्याचबरोबर त्या कागदावरती आपल्याला फक्त नाव लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडेसे धने ठेवायचे. आणि ही चिठ्ठी जी आहे ती सुद्धा आपल्याला आपल्या जी धनत्रयोदशीची पूजा मांडणी केलेली आहे तिथे ठेवायची. त्याच्यानंतर रात्रभर ठेवून द्यायची. परत दुसऱ्या दिवशी हा कागद तुम्हाला एखाद्या मैदानात, पटांगणावर वगैरे
कुठेही नेऊन तुम्हाला टाकून द्यायचं आहे. फक्त टाकायचं आहे, काही करायचं नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही पूजेमध्ये हा कागद ठेवणार त्याच्या अगोदर प्रार्थना करायची आहे की हे धन्वंतरी माते, या व्यक्तीपासून माझी सुटका व्हावी किंवा मुक्तता व्हावी, इतकीच प्रार्थना करायची आहे. त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला वाईट साईट काही मनात विचारसुद्धा आणायचे नाहीत किंवा त्या व्यक्तीचं वाईट व्हावं असं सुद्धा बोलायचं नाही आहे. फक्त त्या व्यक्तीपासून माझी सुटका व्हावी अशी माता प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा. तर ही चिठ्ठी तुम्ही एखाद्या मैदानामध्ये, उकिरड्यामध्ये किंवा जवळपास कुठलंही ठिकाण असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ती टाकायची आहे, फाडून टाकायची आहे. आणि जे धने आहेत ना ते तुम्हाला, धने आणि कापूर ते आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे. अशा हे तुम्ही उपाय निश्चितच करू शकता. कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल, वाईट वागत असेल तुमच्याबरोबर, तर अशा वेळी तुम्ही हा उपाय निश्चितच करू शकता.